माझ्या मुलींना ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि ह्या समरमध्ये मी रोज ठरवलेलं आहे की त्यांच्याकडनं मी 20 स्पेलिंग लर्निंग करून घेणार आहे. तर मी त्याच्यासाठी एक नोटबुक बनवलेली आहे. ती नोटबुक तुम्ही नक्की बघा, ज्याचा व्हिडिओ मी हा अटॅच करतच आहे, बघून घ्या. झाले फ्लावर, पेट ॲनिमल्स झाले आहेत, ड्रायफ्रूट झाले आहेत, ऑल ॲनिमल, वॉटर ॲनिमल, फार्म ॲनिमल, बर्ड्स, फ्लावर्सचे वेगळे वेगळे प्रकार, त्यानंतर बघा व्हेजिटेबल्स, त्याचे वेगळे वेगळे प्रकार, त्याचे स्पेलिंग, कम्युनिटी हेल्पर्स म्हणजे दूधवाला, भाजीवाला, पोस्टमन, इलेक्ट्रिक काम करणारा, पाईप दुरुस्ती करणाऱ्याला इंग्लिशमधून काय म्हणतात ते देऊन दिलेलं आहे मी. रिलेशन्स नेम, प्लेसेस नेम म्हणजे चर्च, मस्जिद, गार्डन, गाव, शहर, याला इंग्लिशमधले स्पेलिंग. स्पूनचे प्रकार दिलेले आहेत, जसं टीस्पून भात वाढायचा, मोजण्याचा स्पून, तर त्याच्याबरोबर ताट, वाटी, हे रेग्युलर खुर्ची, पलंग, टेबल वगैरे त्याचे स्पेलिंग आहेत. कलर्स, याच्यानंतर बॉडी पार्ट्स सर्व घेऊन घेतलेले आहेत मी. डेज, स्कूल थिंग्स, डेली यूज, शेप्स. याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं बघा क्वेश्चन वर्ड्स सगळे देऊन दिलेले आहेत मी, व्हॉट्स, हू वगैरे, आणि ॲक्शन म्हणजेच वर्ब्स, ईट, गो, रीड, राईट, क्लोज वगैरे हे सगळं मी लिहिलेलं आहे. याचा PDF माझ्याकडे रेडी. तुम्हाला पण ह्या नोटबुकचा जर का PDF हवा असेल तर मला कमेंट्समध्ये मेसेज करा PDF, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देणार आहे. आणि हा PDF मी तुम्हाला पर्सनली चॅटवर तुमच्या DMला नक्की सेंड करेल. आणि अशाच आणखीन भरपूर मुलांच्या अभ्यासासाठी तुम्हाला टिप्स हव्या असतील तर माझ्या मॉम्स इन्फो हब पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका.